उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन झालेले आहेत। एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले। लालबागच्या राजा मंडळाकडून नितेश राणेंचा सत्कार करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर परळच्या राजाच्या चरणी लीन झालेले आहेत। मिलिंद नार्वेकरांकडून परळच्या राजाचं दर्शन घेण्यात आलं। घाटकोपरच्या पोलीस वसाहतीमध्ये दक्षतेचा महाराजा विराजमान झालेला आहे। पोलीस दलाच्या वतीने उद्या दक्षतेच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। मुंबईतील वडाळ्याच्या ज्ञानेश्वर माऊली मंडळाच्या गणेशोत्सव उत्सवामध्ये साजरा करण्यात आला। मंडळाचे यंदा उत्सवाचं 13वं वर्ष आहे। मुंबईच्या छत्रपती संभाजी चौक गणेश मंडळाच्या देखाव्याची सर्वत्र चर्चा आहे। तुंबाड चित्रपटाचा जिवंत देखावा पाहून गणेश भक्तांचा थरकाप उडालाय। यंदा या गणेश मंडळाचं 69वं वर्ष आहे। भाईंदरमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळानं पर्यावरणपूरक देखावा केलाय। मोठी मूर्ती न बसवता छोट्या मूर्तीची स्थापना मंडळानं केली आहे। शाडू मूर्तीची मूर्ती बनवून पर्यावरणाबाबत संदेश दिलेला आहे। नागपूर शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी 419 ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम कुंडातच विसर्जन करण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मंडळ आयोगाला विरोध करणाऱ्यांचा कानफाड कधी फोडणार? रिपाई गटाचे अध्यक्ष जे आहेत सचिन खरात यांनी लक्ष्मण हाकेंवरती टीका केली। आम्ही ओबीसीच्या नेतृत्वाखाली काम करतो। आमचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी हे देखील ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांची प्रतिक्रिया। जालन्याच्या अंतरवाली सराटीमधील ओबीसींचं आंदोलन स्थगित। ओबीसी उपसमितीचे सदस्य अतुल सावेंच्या फोननंतर ओबीसी बांधवांचं उपोषण मागे। मुंबईत आंदोलनावेळी मराठा बांधवांना मदत करणाऱ्या धाराशिवच्या ओबीसी सरपंचाचा सत्कार। बीडच्या नांदूरघाट ग्रामस्थांकडून सरपंच नितीन बिक्कडे यांचा सत्कार करण्यात आला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात खामगाव पोलिसात तक्रार। हाकेंनी मराठा आरक्षणाचा जीआर पाडल्यानं तक्रार दाखल। मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप। गणपती विसर्जनानंतर काय करायचं ते आम्ही बघू। पालकमंत्री पदासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गणरायाकडे साकडं घातलंय। पालकमंत्री पदावरती बोलताना भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं छप्पर फाटलं। पुलाचा छप्पर फाटल्यानं पावसामुळे नागरिकांना मनस्ताप। रेल्वे प्रशासन आणि पालिकेनं पुलाची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी। एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या हैदराबाद जवळील कारखान्यावर वसई विरार पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये करोडोंचा मुद्देमाल जप्त। कारखाना मालक पोलिसांच्या ताब्यात। 7 सप्टेंबर रोजी रात्री भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार। खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून रेड मून पाहण्याची संधी मिळणार। खगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश सोपणे यांची माहिती।